नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये नित्यनैमित्तिक कामकाज सुरू आहे. त्या नित्यनैमित्तिक कामकाजामध्ये एक मुद्दा हा निश्चित कुपोषणाचा उपस्थित झाला. कुपोषणाचा मुद्दा तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळाला नवा नाही. हे खरं तर अत्यंत दुर्दैवी विधान आहे जे मला मनावर दगड ठेवून करावं लागतंय. पुरोगामी राज्य म्हटल्या गेलेल्या महाराष्ट्रात कुपोषण असतं. कुपोषणानं लोकांचे बळी जातात. कुपोषणामुळे या राज्याची प्रतिमा मलिन होते. हे वास्तव राज्य जन्माला आल्याच्या नंतर इतक्या दशकानंतरही टिकू नये हा महत्त्वाचा मुद्दा. पण हे सगळं घडत असताना या चर्चेत जे काही महाराष्ट्राच्या विधिमंडळात त्यात सुद्धा विधानसभेत आज घडलं ते जास्त चिंताजनक आहे. गावित हे संबंधित विभागाचे मंत्री आहेत. कुपोषणानं मुलं मरतायत का असा प्रस्ताव, असा सवाल चर्चेमध्ये आला आणि चक्क कुपोषणानं मुलं मरत नाहीत असं उत्तर मंत्री महोदयांनी दिलं. प्रश्न तिथेच उपस्थित होतो की गावित यांच्यासारख्या मंत्र्यांनी असं उत्तर देताना प्रशासनाचे कान उपटायला हवे होते. प्रशासन एक उत्तर लिहून पाठवतं आणि मंत्री जर तसंच्या तसं उत्तर वाचून दाखवणार असतील तर ते प्रशासनाला पाठीशी घालतायत असं म्हणावं लागेल. कुपोषणानं बालकांचे मृत्यू होत आहेत हे वास्तव आहे. एकतर ते स्वीकारावं लागेल आणि ते जर स्वीकारायचं नसेल तर जबाबदारी न घेतलेली बरी. आजच्या स्थितीत या कुपोषणाच्या निमित्तानं चर्चा करण्यासाठी आजची ही लक्षवेधीची चर्चा. गावितांना आमचा नम्र सवाल आहे, मंत्री महोदय, संवेदना हरवली आहे का? या चर्चेला सुरू करण्याच्या पूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मंत्री गावित यांच्यात काय चर्चा झाली, काय वक्तव्य समोर आली ती पाहूया. हायकोर्टामध्ये गेली होती. त्या ठिकाणी ते कशामुळे मृत्युमुखी पडले त्याचं डिटेल्स त्या ठिकाणी दिलेलं आहे. हायकोर्टासमोर सर्व हे झालेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की त्यांनी सांगितलं लो बर्थ वेट का होतं, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होते, त्याच्यामध्ये इन्फेक्शनमुळे होत असतं आणि त्याच्यामध्ये प्रतिकारक शक्ती वगैरे त्याच्यासाठी लागणारे जे काही प्रोटीन्स वगैरे न मिळाल्यामुळे हे लो बर्थ वेट त्याच्या ठिकाणी जन्माला येतात आणि ते काय कुपोषणानं होत नाही. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये काही ना काही दोरे बघू. उदय तुमचा हात बघू. हा हे का, हे असे कशा हाताला बांधतात तशा पद्धतीनं एवढे वेगवेगळ्या प्रकारचे होय बाबा तशा म्हणजे यांचे वेगळे दोरे असतील परंतु तिथं काळे तांबडे असे वेगवेगळ्या रंगाचे दोरे. मी त्या काहींना भगिनींना विचारलंय कशाला, ते म्हणले आम्हाला आमच्या बाबांनी दिलेले. म्हणजे ते अंगावर चटके उमटवतात, म्हणजे काहीतरी तापून त्यांना चटके देत आहेत आणि तशा हा भूमिका अशा पद्धतीने अध्यक्ष महोदय तिथं चाललेलं आहे आणि पोटातल्या अर्भकाचा योग्यरित्या पोषण आहार होत नाही. अध्यक्ष महोदय, कमी वजनाची बालकं जन्माला येत आहेत. चर्चेसाठी आपण आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांपर्यंत पोहोचतोय. आपल्या सोबत या चर्चेमध्ये महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत जोडले गेलेले आहेत. दीपक सावंत हे असं नाव आहे ज्यांनी कुपोषणाच्या निर्मूलनाच्या साठी सातत्यानं प्रयत्न केलेले आहेत आणि मुंबईच्या आसपास सुद्धा कुपोषण होतं. त्या कुपोषणाला कशा पद्धतीनं मिटवलं पाहिजे इथपासून ते महाराष्ट्रातल्या दुर्गम भागात सुद्धा होणाऱ्या कुपोषणावरचे उपाय काय यासाठी डॉक्टर दीपक सावंत झटत राहिलेले आहेत. जरी ते आज पदावर नसले, पक्षात फारसे सक्रिय नसले तरी पण त्यांचं काम थांबलेलं नाही. डॉक्टर दीपक सावंत यांच्यासोबत आपल्या या चर्चेत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश हाके. थोड्याच वेळात आपल्यासोबत चर्चेमध्ये आरोग्य विश्लेषक डॉक्टर अमोल अन्नदाते जोडले जातील. माझा पहिला प्रश्न पटकन डॉक्टर दीपक सावंत आपल्याला आहे. सावंत साहेब, ज्या पद्धतीनं वक्तव्य केली जातात ही प्रशासनानं लिहून दिलेली वक्तव्य असतात. प्रशासनाला स्वतःची पाठ वाचवायची असते. ते जबाबदारी मंत्र्यांच्या खांद्यावर टाकून मोकळे होतात.
पण प्रश्न खरा पुढचा तिथे आहे. लोकशाही ही मंत्र्यांच्या माध्यमातून राबवली जाते का म्हणून संवेदना नसताना अशी भूमिका मंत्री सार्वजनिकरित्या घेतात. मला असं वाटतं की आदिवासी विभागाचा हा प्रश्न दरवर्षी दर अधिवेशनामध्ये येतो कुपोषणाविषयीचा. आणि माननीय मंत्री महोदयाने एक विधान केलं, त्यांनी त्याच्या मागची कारण मीमांसा सांगितली. मी कोणाची बाजू घेणार नाही की हे बरोबर आहे हे चूक आहे, पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळी आपण डेथ म्हणतो त्यावेळी आपण त्या मृत्यूचं कारण लिहितो. मृत्यू कोणत्या कारणाने झाला तर श्वसन मार्गाचा दाह झाला आणि मग निमोनिया झाला आणि मग कार्डिओ रेस्पिरेटरी फेल्युअर झाला आणि तो मृत्यू झाला, अशा प्रकारची आपण कारणं देतो. आता ही कारणं देताना त्याच्या मागच्या अंडरलाईन कॉजेस असतात. ते लो बर्थ वेट असतं, जसं मंत्री महोदयांनी सांगितलं लो बर्थ वेट असते, किंवा त्यांना पोषण झालेलं पुरेसं पोषण झालं म्हणूनच त्यांना कुपोषित मिळेल. ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 किंवा सॅम आणि मॅम आपण आत्ताच्या नवीन ह्याच्याप्रमाणे त्यांना म्हटलं जातं. तर यांची प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे ते ससेप्टेबल टू द इन्फेक्शन असतात आणि त्यांचा मृत्यू होतो. मला असं वाटतं की आपण एकट्या आदिवासी खात्यावरती हा सगळा भार टाकण्या किंवा आरोग्य खात्यावर टाकण्यासाठी याच्या 5 खात्यांचा 6 खात्यांचा याचा संबंध आहे. नुसतं आरोग्य खातं, वैद्यकीय शिक्षण खातं, आदिवासी खातं, ग्रामविकास खातं, अशा सगळ्या याचा जोपर्यंत कन्व्हर्जन ऑफ स्कीम्स होत नाही तोपर्यंत कुपोषण दूर होणार नाही आणि हे मृत्यू कमी होणार नाहीत, असं माझं ठाम मत आहे. आणि ते आपण गेलं पाहिजे की हे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या 3 महिन्यातच आपल्याला का दिसून येतात, वर्षभर का दिसून येते, याची कारण मीमांसा देखील आपण केली पाहिजे. बिलकुल. डॉक्टर दीपक सावंत, तसं पाहायला गेलं तर तांत्रिकदृष्ट्या कुठल्याही डॉक्टरकडे मृत्यू का झाला याचं एक अंतिम उत्तर असतं हृदयक्रिया बंद पडल्यानं झाला. ही हृदयक्रिया बंद पडण्याच्या आधी काय काय घडलं होतं याची चिंता जास्त गरजेची असते. पण अशा वेळेला आपण जेव्हा म्हणता की उत्तर देताना समन्वय विभागांचा हवा, समन्वयाच्या पेक्षा आधी संवेदना हवी की नाही याचं उत्तर डॉक्टर अमोल अन्नदाते आपल्याकडून अपेक्षित करतो. प्रसादजी, नक्कीच संवेदना ही असलीच पाहिजे अशा प्रश्नांना. आणि आपल्याकडे विधिमंडळात अशा प्रकारचे म्हणजे मागच्या त्या खेकड्यांच्या प्रश्नांपासून उत्तरं देत असताना आणि या सरकारमध्ये त्यातल्या त्यात मंत्री हे नवीन आहेत, अजून त्यांना नीटचं खातं म्हणजे जस्ट ते बंगले घेतायत, हे घेतायत, त्याच्यामुळे अजून त्यांनाही प्रश्न नीट समजत नाहीयेत. नवीन मंत्री येतो त्याला ते खातं समजतात 1 वर्ष निघून जातं. पण डॉक्टर अन्नदाते गावितांबद्दल हे नाही लागू पडत. गावित आधी मंत्री होते, गावित आधी याच खात्याचे मंत्री होते, गावित आधी त्याच संपूर्ण प्रतिनिधी समाजाचं प्रतिनिधित्व करतात, या सगळ्या गोष्टी आहेत ना. त्यामुळे गावितांकडून ही चूक नाही अपेक्षित करू शकत आपण. नाही, अनेक वर्ष गावित हे मला ऍक्च्युली एक्झॅक्टली काय म्हणजे मी कुपोषणाच्या या विषयावर मी बोलेल. गावित हे अनेक वर्ष म्हणजे आरोग्य खात्याशी, वैद्यकीय शिक्षण खात्याशी निगडीत आहेत आणि खरं तर इतकी वर्ष सक्रिय राजकारणात असल्यावर ते या विषयाच्या अभ्यासात असतील असं आपण गृहीत धरायला हरकत नाहीये. म्हणून अशा गोष्टी त्यांच्यासारख्या जबाबदार मंत्र्याकडून घडणं खूप वाईट आहे. आणि मुळात काय झालंय प्रसादजी, कुपोषणाच्या प्रश्नाच्या बाबतीत नेमक्या म्हणजे मला खूपच याचं आश्चर्य वाटतं की आम्हाला परीक्षेमध्ये MBBS ला आमचे टीचर विचारायचे की नेमकं जे चूक असतं तेच विद्यार्थ्यांच्या तोंडून कसं निघतं, तसं कुपोषणाच्या बाबतीत मला आश्चर्य वाटतं की वर्षानुवर्षे नेमके ज्या गोष्टी करायला नकोयत त्याच गोष्टी आपण का करतोय. आणि सगळ्यात मोठं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे मागच्या आपल्या कार्यक्रमात याच्यावर चर्चा झाली होती की आपल्याकडे ज्या प्रकारे कुपोषण मोजलं जातं, जी मोजण्याची पद्धत आहे तीच मुळात चुकीची आहे. आपल्याकडे जे हे दीपक सावंत सरही तुम्हाला सांगतील की आपल्याकडे जे ग्रोथ चार्ट्स वापरले जातात, आधीच्या मागे 2000 सालापर्यंत बऱ्यापैकी हे ग्रोथ चार्ट्स भरले जायचे, पण हे ग्रोथ चार्ट्स आपण इतर देशांचे निकष जे लावून आपण ग्रोथ चार्ट्स वापरतोय ते अत्यंत चुकीचे आहेत. आणि म्हणून कुपोषणाची जी आकडेवारी आपल्याकडे आहे तीच चुकीची आहे. आमच्याकडे जे आम्ही प्रॅक्टिसमध्ये वापरतो एकतर इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सचे आणि डेव्हिड मुर्लेचे जे रोड टू हेल्थ चार्ट ज्याला आम्ही म्हणतो, हे रोड टू हेल्थ चार्ट आपण जर दर महिन्याला प्रत्येक बाळाचे भरले. आणि कुपोषणाच्या बाबतीमध्ये प्रसादजी सगळ्यात मोठा गोंधळ जो आहे तो आकडेवारीचा गोंधळ आहे. काय आहे की जी जिल्हाधिकारी कार्यालयापासून जी कुपोषणाची आकडेवारी जाते तर यात सॅम आणि मॅम अशा प्रकारचं वर्गीकरण केलं जातं. जर तो आपल्याकडे VCTC, CTC आणि NRC म्हणजे जे खूप छान रचना केलेली आहे, 14 दिवस 28 दिवस ऍडमिट करायचं, त्यात जर तीव्र माल न्यूट्रिशन जर आढळून आलं तर त्या प्रशासनाच्या मागे खूप मोठं काम लागतं. 14 दिवस त्या बाळाला आणायचं, त्यांना सांभाळायचं. पण ही आकडेवारी जी आहे ती मुद्दाम तीव्र
कुपोषणाची आकडेवारी बच्चा याच्यामध्ये तो मुलगा असला तरी ती पुढे चालली जात नाही. त्याला मीडियम अॅक्यूट मालन्यूट्रिशन मध्ये घरी उपचाराची गरज आहे असंच वर्षानुवर्षे दाखवलं जातं आणि मग तिसऱ्या चौथ्या पण मग एक वर्षाच्या प्रश्न आसपास अमोल कुठेतरी त्या बाळाचा मृत्यू अमोलजी, होतो. माझा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की हे सगळं तुम्हाला माहिती आहे, स्वाभाविक आहे, हे प्रशासनाला माहिती असणार, हे मंत्री महोदयांना माहित असणार. मग मृत्यू बालमृत्यू जे झाले आहेत ज्याची संख्या ही 8,800च्या पेक्षा जास्त आहे, ती बालमृत्यूची संख्या ही कुपोषणामुळे नाही, त्यांची कारणं वेगळी आहेत, असं वक्तव्य का व्हावं? मी बालरोग तज्ञ म्हणून सांगतो, मी रोजचे जवळपास 50 ते 70 100 पेशंट्स तपासतो प्रसादजी, आणि ग्रामीण भागात बघत असल्यामुळे मी तुम्हाला ठामपणे सांगतो की बालमृत्यूची 80 ते 90% जे कारण असतात त्याच्या मागे कुपोषण आणि कुपोषण हेच कारण असतं. कारण कुपोषणामुळे सगळ्यात महत्वाचं की त्या बालकाची प्रतिकार शक्ती कमी झालेली असते, त्याच्यामुळे त्याला संसर्गजन्य आजार होतात, त्याला लसीकरणही नीटसं करता येत नाही कारण कुपोषित बालकाला लसही देता येत नाही. आणि म्हणून 5व्या वर्षापर्यंत अंडर 5 मॉर्टॅलिटी रेटवर आपल्याकडे जे भर दिला जातो, त्याच्यामुळे प्रत्येक बाळाच्या मृत्यू मागे जर तुम्ही नीट शोधलं कारण, जर ग्रासरूट कॉज सोडलं तर ते फक्त म्हणजे मी 90% नाही, म्हणजे मी एक्स्ट्रापोलेट करून ते 95% 5% मी ऍक्सिडेंटल डेथ आपण असं सांगता आहात की बालमृत्यूच्या मागे प्रामुख्यानं कुपोषण हे कारण असतं, तरी मंत्री महोदय ते स्वीकारत नाहीत. आणि गंमत यातली अशी आहे, मी डॉक्टर दीपक सावंत आपल्याला संधी देतोच, एक पटकन मला गणेश हाकेंना विचारायचं आहे. गणेश हाके, नवं सरकार आल्याच्या नंतर या नव्या सरकारच्या कडून अशा प्रकारच्या चुका अपेक्षित नाही आहेत. आपल्या या विभागाचे मंत्री जर समजा अशा प्रकारचं विधान करत असतील की बालक मृत्यू हे कुपोषणानं होत नाहीयेत, ते वेगळ्या कारणांनी होत आहेत, तर ही तीच उत्तरं झाली ना की शेतकरी आत्महत्या या अजिबात कर्जामुळे होत नाहीयेत, ते दारू पिऊन होत आहेत वगैरे, आजवर जी काही उत्तरं दिली जात होती तीच उत्तरं आता ह्या सरकारच्या मंत्र्यांनी द्यावीत का? ते प्रसादजी, मुळात आपण म्हणजे दोन्ही, म्हणजे आता अजित पवारांनी त्याबद्दल म्हणजे बोललेलं वक्तव्य तुम्ही आज दाखवलं, आणि ते डॉक्टरांनी जे वक्तव्य केलं होतं किंवा प्रश्नाला उत्तर देत असताना जे काही आपलं म्हणणं मांडलं होतं ते तुम्ही दोघेही दाखवले. त्या प्रश्नामध्ये ज्या पद्धतीचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे, त्यांनी जी मुलं कुपोषणानं म्हणजे त्याच्यात कारणं जी दिलेली आहेत ती कारणं आहेतच क्लिप. कुपोषणाचा आहे बातमी. आता आपला डॉक्टर सावंतांनी ज्या पद्धतीने सांगितलं ना की ते अत्यंत म्हणजे तटस्थपणे त्यांनी आपला मुद्दा उपस्थित केला की समन्वयाच्या अभावामुळं अनेक गोष्टी, त्याला अनेक लोक जबाबदार आहेत. माझं म्हणणं असं आहे की आपण आता गेल्या काही कुपोषणाचा विषय काही आपला आता केवळ या 4-2 महिन्यातला हा विषय नाही आहे. गेली अनेक वर्ष, स्वातंत्र्याच्या 75 वर्ष झालेली आहेत. आजही आदिवासी भागातली परिस्थिती अत्यंत बिकट आणि वाईट आहे, आणि तिथं अशा पद्धतीची परिस्थिती, मग ते गर्भवती महिला असतील, बालकं असतील, अशा पद्धतीच्या मोठ्या प्रमाणात तिथं अनेक सुविधा उपलब्ध नाही आहेत. यामुळं तिथली परिस्थिती अशी आहे, याला आपण वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही. फक्त आज प्रश्नाच्या उत्तर देत असताना आपण मला डॉक्टर गावित हे स्वतः एक म्हणजे सुविद्या अशा स्वरूपाचे वैद्यकीय शिक्षण घेतलेले, कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेले, अत्यंत चांगल्या पद्धतीचं त्यांनी अनेक याच्यापूर्वी त्यांनी आदिवासी विभागाचं कामही पाहिलेलं आहे, अत्यंत संवेदनशील आहेत. प्रश्न असा आहे की फक्त तुम्हाला मी सांगितलं ना की गणेशजी जर मंत्री महोदय संवेदनशील आहेत असं आपल्याला वाटतं, तर त्यांनी असं उत्तर देण्याच्या ऐवजी या संदर्भातली माहिती सत्य म्हणून समोर आणायला हवी होती. बघा, 2 गोष्टी आहेत, मी तुम्हाला पुन्हा सांगतो प्रसादजी. याच्यातली वस्तुस्थिती जी अशी असते, आता ते मी ते सांगितलं ना, त्यांना चार्ज घेऊन थोडे दिवस झालेले आहेत, आणि प्रश्नाचं उत्तर देत असताना संसदेमध्ये समजा ब्रीफिंग मध्ये जे अधिकारी सांगतात त्याप्रमाणे त्याच्यानंतर आता याच्या पुढे ज्या गोष्टी जे तुम्ही म्हणालात ना की खरंय की या संदर्भामध्ये त्यांनी जे उत्तर दिले, उत्तर अपेक्षित असल्याप्रमाणे त्यांनी जे अधिकाऱ्यांकडून आलं ते उत्तर ते दिलेलं आहे. पण त्याच्यातला जो मूळ मुद्दा जो आहे ना की तुम्ही जो म्हणता आहात की त्यांनी जी सांगितलेली कारणं आहेत ती कारणं नाही आहेत, बालमृत्यूच्या कारणं म्हणजे ती कारणं होऊ शकत नाहीत असं आपण म्हणू शकत नाही. ती कारणं आहेत, कुपोषणाचाही त्याच्यामधला भाग आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की जर ज्या पद्धतीने डॉक्टर दीपक सावंतांना या निमित्त जी प्रसादजी, माझं म्हणणं पूर्ण होते, तर माझं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं प्रश्न त्यांनी उत्तर दिल्यानंतर ज्या पद्धतीनं म्हणजे अजित पवार म्हणजे विरोधी पक्षनेते यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले, माझं म्हणणं आहे की हे आता 1-2 महिन्यात झालेले हे सगळे काही कुपोषित नाही आहेत. तर याला तुम्ही तुमच्या 2.5 वर्ष इथं तसा सुद्धा तुमचं सरकार होतं, त्या काळामध्ये अशा पद्धतीचे कुपोषित बालकं तिथं मरत होती. त्यावेळेला तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून बेळघाटामध्ये किती गेलेले आहात? गणेशजी,
एक मिनिट गणेशजी ऐका जरा. गेल्या 2.5 वर्षात किती संवेदनशीलतेनं राज्य चाललं हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. कोरोना मृत्यूंपासून अनेक गोष्टी किती असंवेदनशीलतेनं हाताळल्या गेल्या ह्या आपल्याला माहिती आहेत. आजचा मुद्दा काय आहे? आता तुम्ही सत्तेवर आहात ना, तर तुम्ही किमान संवेदनशील तर राहा उत्तर देताना. मला डॉक्टर दीपक सावंतांना त्या निमित्तानं बोलतं करायचं आहे. डॉक्टर दीपक सावंत, किमान संवेदना बाळगण्याची अपेक्षा आहे. वस्तुस्थिती सत्य हे त्या पद्धतीनं तसं प्रत्येक वेळेला समोर येईलच असं नाही. तुम्ही किमान संवेदनशीलतेनं उत्तर तर देऊ शकता सभागृहाला, कारण तुम्ही दिलेलं उत्तर हे वर्षानुवर्ष तसंच नोंदवलं जाणार आहे, त्याचे संदर्भ निघणार आहेत पुढे. नाही, म्हणूनच सांगितलंय की संवेदना वृत्तीच्या बाबतीमध्ये नेहमीच दाखवायला पाहिजे. मग मी मंत्री असो का गावित साहेब असो का आणखीन कोणी असो मंत्री, प्रत्येकाने संवेदना दाखवायला पाहिजे. पण एक गोष्ट सांगतो की जसं आता अमोल अन्नदाते साहेबांनी सांगितलं की याची मोजणी जी आहे ती महिला बालविकास पण करते, याची मोजणी आरोग्य खातं पण करते, आणि ह्या दोघातला समन्वय हा कधीच साधला जात नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. मंत्री म्हणून माझा जो पूर्वीचा अनुभव आहे तो आहे. कारण त्यांची आकडेवारी वेगळी असते, ह्यांची आकडेवारी. याच्यामध्ये प्रशासनातून फायदा घेतला जातो आणि 2 मंत्र्यांमध्ये उगाचच भांडणं लागतात आणि मग त्याच्यातून लोकांचं हित होत नाही, लोकांचं अहित होते. आणि त्याच्यामुळे या सगळ्या योजना व्यवस्थित राबवल्या न गेल्यामुळे एकमेकांवरती जबाबदारी टोलवाटोलव केली जाते. म्हणून याचा एकदा कन्व्हर्जन ऑफ स्कीम याच्या खाली संकल्पनेखाली याचा एकदा निकाल लागला पाहिजे. पण मग त्याच्यासाठीचा तोडगा काय? तुम्हाला सोक्षमोक्ष लावायचा असेल तर 2 स्वतंत्र विभागांच्याकडून एकाच विषयावर काम करणं हे टाळलं पाहिजे. 5 विभागांकडून 5 विभागांकडून अगदी एकापेक्षा अधिक विभागांकडून एकाच विषयाच्या पाठपुराव्याच्या ऐवजी एक विषय पूर्णपणे एकाच विषयाकडे द्यावा का विभागाकडे? मग तो आदिवासी असावा की सार्वजनिक आरोग्य असावं? मला असं वाटतं की हा आदिवासी खात्यापेक्षा महिला बालविकास आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचा हा जास्त जवळचा विषय आहे असं मला वाटते. कारण मुलाचा जन्म होतो हो त्याची नोंद होते सार्वजनिक आरोग्य विभागात. महिला बालविकासचा हे होतो ज्यावेळी महिला गरोदर असते त्यावेळी तिचा महिला बालविकासशी संबंध येतो आणि आरोग्य खात्याशी संबंध येतो. त्यामुळे ह्या 2 खात्यांनी जबाबदारी वाटून घेतली पाहिजे की मी काय करायचं आणि तुम्ही काय करायचं. आणि जर व्यवस्थितपणे समन्वय साधला, मला असं वाटते की पालघरच्या बाबतीमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक टास्क फोर्स केली होती, ती माझ्या अंडर होती. त्याला आम्हाला चांगलं यश मिळालं होतं आणि पालघरचा मृत्यूदर देखील कमी झाला होता, हे मी आवर्जून सांगतो. पण याच्यानंतर ती टास्क फोर्स राहिली नाही आणि मग पुन्हा एकदा ते चक्र फिरत गेलं. मला वाटते अमोल अन्नदाते आणि माझ्या याच्यावरती खूपदा वादिवाद देखील झालेले आहेत अनेक कार्यक्रमातून. पण शेवटी हीच गोष्ट आहे की आम्ही वादिवाद केला तरी शेवटी ते बाळ वाचलं पाहिजे, ही संवेदना आपण सगळ्यांनी राखली पाहिजे. अमोल अन्नदाते, त्या टास्क फोर्सच्या निमित्तानं पालघरमध्ये जे यश मिळालं ते इतर आदिवासी क्षेत्रात आपल्याला का मिळवता आलं नसेल? प्रसाद, कुपोषण मी तुम्हाला सांगतो की ही ट्रीटमेंट करण्यासाठी सगळ्यात सोपी गोष्ट आहे. कारण त्या कुपोषणामध्ये सगळ्यात महत्वाचं औषधोपचार नसतं, त्याची डायटरी मॅनेजमेंट असते आणि त्याचं निदान योग्य वेळेत होणं गरजेचं असतं. म्हणजे कुपोषण हे काही अचानक होतं, पहिल्या वर्षी 1 दिवस उगवतो आणि कुपोषित होतं असं नसतं होत. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की पहिल्या महिन्यापासून हळूहळू तो मुलगा त्या रोड टू हेल्थ वरून घसरत जातो आणि एकदा तो त्याच्यात खाली घसरला की मग तो त्या खाईत इन्फेक्शनच्या खाईत पडून तो मरतो. तुम्हाला सांगतो की हे पहिले तर आपल्याकडे ज्या प्रकारे कुपोषणाचं उपचाराची मॅनेजमेंटची पद्धत आहे त्याच्यामध्ये आहे की तुम्ही त्या एकात्मिक बालविकास योजना, अनेक योजना आहेत, अनेक म्हणजे लाखो कोटी रुपये याच्यावर खर्च झालेले आहेत. तर न्यूट्रिशनल रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये बाळाला 14 दिवस ऍडमिट करा आणि व्हीसीडीसी म्हणजे विलेज चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये 28 दिवस ऍडमिट करा. मला सांगा की 28 दिवस त्या आदिवासी पाड्यातली बाई जिला रोज कमवल्याशिवाय रात्री ताटात तिच्या अन्न पडत नाही, ती कशी 14 दिवस घेऊन राहिले? किती इम्प्रॅक्टिकल आहे. तर मी तुम्हाला सांगतो की जर नॉन व्हेजिटेरियन ती फॅमिली असेल तर त्या बाळाला फक्त नारळाचं तेल, साधं आपलं, म्हणजे मी नाव घेत नाही पण निळी बाटली आपली जी किराणा दुकानात मिळते ते तेल, नारळाचं तेल, आणि अंडी, एवढ्या 3 गोष्टी जरी त्यांना मिळाल्या. एक लक्षात घ्या की कुपोषण हा आर्थिक आणि सामाजिक विषय, हा फक्त आरोग्याचा विषय नाहीये. ते विकत घेण्यासाठी पुरेसे पैसेच यांच्याकडे नाही. पाऊस पडला, दुष्काळ पडला की त्यांच्या हातचं काम जातं आणि त्यांच्या घरात अन्नच शिजत नाही. असे कितीतरी कुटुंब माझ्या समोर आहेत. आणि जर व्हेजिटेरियन पालक असतील तर तेल, ताक आणि
इतर प्रोटीनचे सोर्सेस पनीर म्हणा किंवा कुठल्याही गोष्टी म्हणा, तेल आणि ताकही पुरेसं आहे. हे जरी त्या बाळाला नीट रोज मिळालं आणि दुसरा एक याला पर्याय आहे की हे जे म्हणजे जर ते बाळ 14 किंवा 28 दिवस राहत असेल तर ती मजुरी बुडीत बुडते. तो आकडा आपण काय देतो माहितीये या पालकांना? फक्त आपण 1400 आणि 1380 रुपये आपण देतो. अहो 1380 रुपयामध्ये 28 दिवस आणि 14 दिवस हे पालक कसे काय त्यांच्या बाळाला घरी त्यांचं काम, पाणी भरणं, आजारी सासू सासरे असा विचारच करत नाही. फक्त GR काढला, योजना केली, राबवली, टेंडरिंग काढलं. आम्ही मागे कुपोषणाच्या याच्यासाठी आपण मागच्या सरकारमध्ये मागचं आपल्याला काढायचं नाही, पण अजूनही जर ते सुरू असेल तर ते थांबायला पाहिजे. मला डॉक्टर अन्नदाते एका मुद्द्याला आणखीन इथं उपस्थित करायचं आहे आणि तो मुद्दा तुम्ही आणि त्याचबरोबर डॉक्टर दीपक सावंत दोघांनीही त्या मुद्द्यावर बोलावं. प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात गेल्या जवळपास 10 ते 15 वर्षांचा तुम्ही आदिवासी विभागाचा कामकाजाचा क्रम पहा आणि त्याला सांभाळणारी माणसं पहा. एकच व्यक्ती सर्वाधिक काळ तिथे तुम्हाला दिसून येईल. असं असतानाही धोरणं बदलत नाहीत डॉक्टर अन्नदाते? नाही एक कारण धोरणं बदलण्यासाठी जी काही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, जी काही म्हणजे त्याला काय म्हणायचं, एक बौद्धिक संपदा, त्या म्हणजे एक थिंक टँक असला पाहिजे. त्या थिंक टँकचं कोणी ऐकत नाही आणि म्हणजे त्यांच्या म्हणजे मी स्वतःही निवेदनं घेऊन गेलोय बऱ्याचदा. तिथे काय आम्ही काय फोटो काढून घेण्यासाठी मंत्र्यांसोबत निवेदनं घेऊन जात नाही, पण त्याची साधी नोंद सचिवांपासून मंत्र्यांपर्यंत कोणीही घेत नाही. कारण मी सांगतो की मागे मी बोललो की आजही जर तुम्ही अनुशेष बघितला प्रसादजी, तर 20,000 लोकसंख्येमागे आदिवासी विभागामध्ये एक उपकेंद्र असलं पाहिजे आणि 3,000 मागे एक उपकेंद्र आणि 20,000 मागे एक आरोग्य केंद्र. आजचा आपला अनुशेष काय माहितीये? जवळपास 1,371 प्राथमिक आरोग्य केंद्र आज फक्त आदिवासी भागामध्ये, म्हणजे मी नंदुरबार किंवा पालघर या भागाचं सांगतोय, आणि 375 उपकेंद्र हे आजच्या घडीला हवी आहेत. आणि दुसरा, हे जे आपण ही योजना केली आहे VCTC, अरे 17,000 जागा आपल्या रिक्त आहेत आणि जवळपास बालरोग तज्ञ तर कुठेच नाहीयेत. बालरोग तज्ञ आणि MBBS डॉक्टर्स शिवाय ह्या ट्रीटमेंट शक्य नाहीयेत. यांना मॉनिटरिंग लागतं आणि अंगणवाडी सेविका कित्येक ठिकाणी, प्रसादजी जर तुम्ही एक सर्वे केला ना, तर VCTC ला त्यांना पैसेच येत नाहीत. त्यांच्याकडे ती जी खरेदी VCTC मध्ये 8 वेळा अन्न देणं अपेक्षित आहे. दीपक सावंत, मला वेळेची मर्यादा आहे. डॉक्टर दीपक सावंत, मंत्री संवेदनशील नाहीत हा आजचा आक्षेप आहे, पण ज्या पद्धतीची माहिती चर्चेत समोर येते ती असंही अधोरेखित करते की व्यवस्था सुद्धा संवेदनशील नाहीये. बरोबर आहे, व्यवस्था देखील संवेदनशील नाहीये असं आपण म्हणताय, पण त्याच्या मागची जी कारणं आहेत की अनेक योजना ह्या सुरू झाल्या आणि त्या बंद झाल्यामध्येच, त्याविषयी कधीच पुन्हा त्या योजनेतून काय मिळालं, म्हणजे हा कुठल्या पक्षाचा किंवा मंत्री आहे किंवा कुठल्या पक्षाचं राज्य आहे याच्यापेक्षा हा माणुसकीच्या दृष्टिकोनातून किंवा जर आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर आपण गेल्या 20 वर्षामध्ये या कुपोषणावरती फारसं यश मिळू शकलो नाही, ही गोष्ट बरोबर आहे. पण त्याचबरोबर लोकांची मानसिकता, आदिवासी समाजाची मानसिकता जी आपण घडवून आणली आजपर्यंत, की आज आदिवासी समाज सक्रिय झालेला आहे, आज तो शाळेत जायला लागला आहे, आज त्याच्यामध्ये लोकजागरण झालेलं आहे. हे 20 वर्षापूर्वीचं आणि आजचं गणित वेगळं आहे. त्यामुळे प्रशासनाने बिलकुल काम केलं नाही असं नाहीये, त्या वेळच्या त्या काळच्या प्रशासनाने काम केलंय, पण थोडीशी मानसिकता आपल्याला बदलणं आवश्यक आहे. त्यांच्याकडे प्रश्नाकडे पाहण्याचा संवेदना आणखीन मोठ्या प्रमाणावरती आपण जागृत केली पाहिजे लोकांमध्ये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, अमोल अन्नदात्यांनी सांगितलं की पहिल्या दिवसापासून, मी तर असं म्हणेन की आपल्या ANC केअर पासून अँटीनेटल केअर पासून तर डिलिव्हरी होईपर्यंत आपल्याला मॉनिटरिंग करायला पाहिजे. आणि माहेरघर योजना, बुडीत रोजगार योजना, या योजना सक्षमतेने चालवायला पाहिजे. नुसती जननी सुरक्षा योजना आणि शिशु सुरक्षा योजना या देखील अतिशय सक्षमपणे चालवायला पाहिजेत. आणि आपण एक विषय काढला की डॉक्टरांची कमतरता, हा तर आपलं मूळचं दुखणं आहे. आपलं मूळचं दुखणं, याच्यावरती अनेकदा ह्या कार्यक्रमात चर्चा झालेली आहे, कोरोनाच्या काळात पण चर्चा झाली आहे. पण मला असं वाटते की पुन्हा आपण याच्यावर चर्चा करून पुन्हा एकदा सरकारला जाग आणून देऊया. आणि आपण आपल्यासोबत गणेश हाके आहेत, त्यांच्याकडून ही किमान प्राथमिक अपेक्षा करू की या चर्चेत ज्या ज्या काही सकारात्मक बाबी मांडल्या गेल्या आणि त्यानिमित्तानं प्रशासन त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांकडून ज्या गोष्टींची अपेक्षा ठेवली गेली ती गणेश हाके संबंधितांपर्यंत पोहोचवतील. चर्चेला वेळेची मर्यादा असल्यानं इथेच थांबायचं आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.